भारतीय रिझर्व्ह बँक या देशातील डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येईल. या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम इम्प्रूव्ह करण्याच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी केल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या देशातील डिजिटल पेमेंट सिस्टम इम्प्रूव्ह करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 2007 मध्ये पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्ट 2007 हा एक स्वतंत्र कायदा देखील त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे IBRDT हे एक महत्त्वाची इन्स्टिट्यूशन की जे हैदराबादमध्ये काम करते आहे. या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न हे सातत्यपूर्ण त्या ठिकाणी केले जात आहेत. मात्र या प्रयत्नांचा एक परिपाक म्हणून किंवा त्या ठिकाणी याचा एक एंड प्रॉडक्ट म्हणून या देशातील डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये किती इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुधारणा झालेल्या आहेत किंवा ज्या भविष्यात अपेक्षित आहेत, या सर्वांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमीच करत असते. परंतु याला कुठेतरी एका निर्देशांकाचं रूप देण्याच्या अनुषंगाने त्याला एका इंडेक्सच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आणण्याच्या प्रयत्नामधून भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट इंडेक्स नावाची एक नवीन कॉन्सेप्ट त्या ठिकाणी 2021 मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामध्ये 1 जानेवारी 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट इंडेक्स म्हणजेच DPI नावाची एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली असून की ज्यामध्ये प्रामुख्याने या डिजिटल पेमेंटचा इन्व्हर्स जो आहे, त्याचबरोबर त्याचे जी काही रीच आहे, त्याचा क्वालिटी ऑफ सर्व्हिस जे आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून की त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट इंडेक्स हा त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे. या इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने 5 वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे सब पॅरामीटर्स हे इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे 5 पॅरामीटर जर आपण पाहिले तर त्यामधला पहिला पॅरामीटर म्हणजे पेमेंट एनेबलर्स. त्यामध्ये त्यातला वेटेज जे आहे ते 25% वेटेज आहे. पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे की जे डिमांड साईड फॅक्टर्समध्ये नेमके त्याच्यामधले जे सब फॅक्टर्स आहेत ते जर आपण पाहिले तर त्याला 10% वेटेज देण्यात आलेलं आहे. पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सप्लाय साईड जो आहे म्हणजे बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून जी काही सिस्टीम अरेंजमेंट या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी केली जाणार आहे त्याला 15% वेटेज देण्यात आलेलं आहे. पेमेंट परफॉर्मन्स जो आहे त्याला 45% वेटेज दिलं जाणार आहे. आणि जी कन्झ्युमर सेंट्रिसिटी जी आहे, जे ग्राहकाला प्राधान्य देऊन त्याच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने त्याला वेगवेगळे बेनिफिट्स देण्याच्या अनुषंगाने जे काही अरेंजमेंट असणार आहेत, प्रोव्हिजन्स असणार आहेत की त्याला 5% वेटेज याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. जे या 5 वेगवेगळ्या पॅरामीटरच्या बेसवरती डिजिटल पेमेंट इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी तयार केला जाणार आहे. या डिजिटल पेमेंट इंडेक्स करिता जे बेस इयर जे आहे म्हणजे ज्याला आपण मूलभूत वर्ष असं आपण म्हणतो ते 2018 असून मार्च 2018 पासून पुढील कालावधी जो आहे तो त्या ठिकाणी हा इंडेक्स प्रिपरेशन करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी हे वापरला जाणार आहे. त्याकरिता मार्च 2018चा डिजिटल पेमेंट इंडेक्स हा 100 म्हणजे 100 इतका कन्सिडर करण्यात आलेला आहे आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षासाठी त्या ठिकाणी हा इंडेक्स कॅल्क्युलेट केलेला असून मार्च 2019 मध्ये तो 153.47 एवढा होता. मार्च 2020 मध्ये तो 2007.84 इतका झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्वसाधारणपणे या इंडेक्सचं जे काही पब्लिकेशन जे असेल ते त्या ठिकाणी सेमी अॅन्युअल बेसिसवरती त्या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी दर 6 महिन्यातून एकदा हा जो काही इंडेक्स आहे तो पब्लिश केला जाईल. त्याचबरोबर यामध्ये सर्वसाधारणपणे 4 महिन्याचा जो लॅग आहे, टाइम लॅग जो आहे तो कन्सिडर केला जाईल आणि त्या माध्यमातून डिजिटल पेमेंट इंडेक्स जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे. जे सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये जे 5 महत्त्वाचे घटक आहेत की ज्यामध्ये पेमेंट एनेबलर्स जे आहेत, जे वेगवेगळ्या पेमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, त्याचबरोबर पेमेंटच्या बाबतीमधलं इन्फ्रास्ट्रक्चर की ज्यामध्ये डिमांड साईड आणि सप्लाय साईड या दोन्ही गोष्टीचा विचार या इंडेक्सच्या प्रिपरेशनसाठी केला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे ॲक्च्युअल डिजिटल पेमेंटचा जो परफॉर्मन्स आहे तो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कन्सिडर केलेला आहे आणि त्याला 45% वेटेज या इंडेक्समध्ये असणार आहे. त्याचबरोबर कन्झ्युमर सेंट्रिसिटी जी आहे ती देखील याच्यामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि त्याला 5% वेटेज हे देण्यात आलेलं आहे. जे या पद्धतीने सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर परफॉर्मन्स आणि कन्झ्युमर सेंट्रिसिटी याला 50% वेटेज आहे आणि त्याचबरोबर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, डिमांड साईड आणि सप्लाय साईड
याला 50% वेटेज, अशा पद्धतीनं हा डिजिटल पेमेंट इंडेक्स जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे. याच्यामधले सब इंडिकेटर्स किंवा सब पॅरामीटर्स जर आपण पाहिले तर यावरून आपल्याला लक्षात येईल की हा जो काही डिजिटल पेमेंट इंडेक्स जो आहे की तो त्या ठिकाणी तयार करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार हा याच्यामध्ये केला जाणार आहे. पेमेंट एनेबलर्समध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, आधार बेस्ड पेमेंट, बँक अकाउंट थ्रू केले जाणारे पेमेंट्स, त्याचबरोबर इतर वेगवेगळे पार्टिसिपंट्स आणि मर्चंट्स यांचा विचार त्याच्यामध्ये पेमेंट एनेबलर्स जे आहेत ते त्यांच्या बाबतीमध्ये करण्यात येणार आहे. पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिमांड साईडचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट ज्याला पीपीआय असं आपण म्हणतो, त्याचबरोबर जे कस्टमर्स मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग करिता रजिस्टर झालेले आहेत, जे त्या ठिकाणी त्यांना या डिजिटल पेमेंटची आवश्यकता आहे, या सर्व्हिसची आवश्यकता आहे, अशा मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग युजरची संख्या याच्यामध्ये विचारात घेतली जाईल. आणि नव्याने त्या ठिकाणी जे एक नवीन इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये आज आपण वापरत आहोत ते म्हणजे फास्टॅग, यासारख्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी डिमांड साईडमध्ये केला जाईल. आणि सप्लाय साईडमध्ये की ज्या डिजिटल पेमेंटमध्ये सप्लाय साईडचा जो महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बँक ब्रांचेस की जिथे या ब्रांचेसच्या माध्यमातून या डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. बिझनेस करस्पॉन्डंट्स जे आहेत की ज्या ठिकाणी बँकेची शाखा काम करू शकत नाही किंवा सुरू करता येऊ शकत नाही, अशा ठिकाणी बँकेचे प्रतिनिधी या डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. आणि या सर्व्हिसेस बँकेच्या वतीनं प्रोव्हाइड करणारा जो काही अधिकृत व्यक्ती असतो की ज्याला आपण बँक करस्पॉन्डंट किंवा बँक रिप्रेझेंटेटिव्ह असं आपण म्हणतो. एटीएम सेंटर्स आहेत की या सेंटरच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सुविधा दिल्या जात असतात. त्याचबरोबर पॉस टर्मिनल्स आहेत, QR कोडच्या माध्यमातून ही सुविधा दिली जात असते. अलीकडे वेगवेगळ्या ज्या काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत की जिथे खूप मोठ्या प्रमाणात QR कोडचा पेमेंट करिता वापर आता होत असलेला आपण पाहत आहोत. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या इंटरमेडियरी जे आहेत जसे की पेमेंट गेटवेज आहेत वेगवेगळे, की हे देखील त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी एक इंटरमेडियरीचा रोल हा त्या ठिकाणी प्ले करत असतात. तर हा त्या ठिकाणी सप्लाय साईडचा भाग देखील या डिजिटल पेमेंट इंडेक्समध्ये विचारात घेतला जाणार आहे. त्याचबरोबर पेमेंट परफॉर्मन्सच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर त्यामध्ये डिजिटल पेमेंट सिस्टमचा जो व्हॉल्यूम आहे त्याचबरोबर त्याच्या व्हॅल्यू आहेत या दोन्ही गोष्टीचा विचार केला जाईल. जे यामध्ये ओव्हरऑल या डिजिटल पेमेंटच्या सिस्टमच्या माध्यमातून किती ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि किती रकमेचे ट्रान्झॅक्शन होत आहेत या दोन्ही गोष्टीचा विचार या पेमेंट परफॉर्मन्स इंडिकेटरमध्ये त्या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर त्याच्यामधले युनिक युजर्स किती आहेत, जे जेन्युइन त्या ठिकाणी नंबर ऑफ युजर जे आहेत ते कॅल्क्युलेट करत असताना केवळ त्या ठिकाणी व्हॉल्यूम विचारात घेऊन चालणार नाही, केवळ व्हॅल्यू विचारात घेऊन चालणार नाही, तर त्या ठिकाणी जेन्युइन युजर किती आहेत म्हणजे एक्झॅक्टली त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट नंबर जे युजरचे असतील ते या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातील. त्याचबरोबर याच्याच जोडीला पेपर क्लिअरिंग जे आहे ते त्या ठिकाणी किती होत आहे ते त्या ठिकाणी कमी होणं अपेक्षित आहे. कारण एकीकडे डिजिटल पेमेंटचा वापर जर वाढत असेल तर डेफिनेटली पेपर क्लिअरिंग हे कमी व्हायला पाहिजे. आणि जर सायमल्टेनियसली दोन्हीमध्ये वाढ होत असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये अजूनही काही सुधारणा करण्याला स्कोप आहे असा अर्थ त्या ठिकाणी आपण त्यामध्ये काढू शकतो. त्याचबरोबर करन्सी इन सर्क्युलेशन, जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात अजूनही जर करन्सी सर्क्युलेशनचं प्रमाण असेल म्हणजे करन्सीचा उपयोग करून जर व्यवहार केले जात असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट सिस्टम अजूनही कुठंतरी कमी आहे. मग त्याच्या कॉन्फिडेन्शियलिटीच्या बाबतीमध्ये असेल, त्याचबरोबर त्याच्या विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये असेल, त्याच्यामधले वेगवेगळे बेनिफिट्स असतील, इझिनेस असेल, अशा अनेक गोष्टीवरती आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे एकीकडे डिजिटल पेमेंटचा परफॉर्मन्स विचारात घेत असताना किती मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर होतोय याचाही विचार या इंडेक्समध्ये केला जाईल. आणि साईड बाय साईड की त्या ठिकाणी जी काही कन्व्हेन्शनल मेथड आहे की ज्यामध्ये पेपर क्लिअरिंगचा समावेश होतो, करन्सीचा समावेश होतो, त्याचबरोबर कॅश विड्रॉवल किती केल्या जात आहेत यासारख्या गोष्टींचाही सायमल्टेनियसली विचार या इंडेक्सच्या प्रिपरेशनसाठी केला जाणार आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा पॅरामीटर याच्यामधला तो म्हणजे कन्झ्युमर सेंट्रिसिटी. याच्यामध्ये अवेअरनेस आणि एज्युकेशन अवेअरनेसच्या अनुषंगाने काय प्रयत्न झालेले आहेत, त्यांची लेवल या अवेअरनेसच्या बाबतीमधली नेमकी काय आहे. त्याचबरोबर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कन्झ्युमर्स आहेत की जे पेमेंट सर्व्हिसेस यूज करायला नकार देत असतील तर अशा लोकांचं प्रमाण किती आहे. त्याचबरोबर या डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये असणाऱ्या कंप्लेंट्सचं प्रमाण किती आहे, तक्रारी किती प्रमाणात येत आहेत, फ्रॉड होत आहेत का, आणि होत असतील तर ते किती प्रमाणात आहे, त्याचे व्हॉल्यूम काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, याही गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि सिस्टीम ड्रॉन टाइम जो आहे, जे याच्यामध्ये लागणारा कालावधी वेळ जो आहे सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठीचा
तो देखील याच्यामध्ये विचारात घेतला जाणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी या देशातील जी काही डिजिटल पेमेंट सिस्टम आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे किंवा नाही, तो किती प्रमाणात वाढतो आहे याबाबतचा अंदाज घेण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट इंडेक्स हा एक नवीन इंडेक्स जानेवारी 2021 पासून लॉन्च केलेला आहे आणि भविष्यात या इंडेक्सच्या माध्यमातून या डिजिटल पेमेंटचा परफॉर्मन्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद.